देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती. फडणवीसांनी 5 डिसेंबर 2024ला घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर. भारतात उतरताच पुतीन यांची पंतप्रधान मोदींना गळाभेट. भारत रशिया दरम्यान संरक्षण सहकार्य वाढण्याची अपेक्षा. व्लादिमीर पुतीन यांची डिनर डिप्लोमसी. पंतप्रधान मोदींसह अमित शाह उपस्थित राहणार. राहुल गांधींनाही आमंत्रण. राज्यभरातील शाळा आज बंद. शिक्षक शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन. विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक. मतमोजणी लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाला आव्हान. सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी. कोर्टाच्या निकालावर निकालाचं भवितव्य ठरणार. पुण्याच्या मुंढवामधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरण. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य. पार्थ आणि अमेडियाचा उल्लेख पुन्हा नोंदणीत हवा. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांची मागणी. अजित पवारांच्या सुपुत्राच्या लग्नाला वऱ्हाडी कोण. बहरीनमध्ये होतोय जय पवार ऋतुजा पाटीलचा विवाह. शरद पवार सुप्रिया सुळे श्रीनिवास पवार लग्न सोहळ्याला गैरहजर राहणार. इंडिगोच्या ढिसाळ कारभाराचा अमोल कोल्हेंना फटका. सोशल मीडियावर अमोल कोल्हेंनी व्यक्त केला संताप. नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याला विरोध. मग बकरी ईदला बकरे कापण्यास विरोध का नाही. नितेश राणेंचा सवाल. तपोवनमधील वृक्षतोडीबाबत सरकारनं दिशाभूल करू नये. कोण काय म्हणालं याचं घेणं देणं नाही. अभिनेता सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया. डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी एसआयटी समिती गठीत. महिला IPS अधिकारी समितीच्या अध्यक्ष. पोलीस उपायुक्त रागसुधा आर सह 7 अधिकाऱ्यांची समिती. हिवाळी अधिवेशन संपताच रखडलेल्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची जय महाराष्ट्र न्यूजला माहिती. येत्या 14 डिसेंबरला मनपा निवडणुकांची घोषणा शक्य. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग. आजच्या सुनावणीत कोल्हापुरातील सर्किट बेंचचा आदेश. ठाकरे गटानं दाखल केली होती याचिका. ताडोबा अभयारण्यातील नियम धाब्यावर. ताडोबाच्या कोर झोनमध्ये बनवला व्हिडिओ. परवानगी नसतानाही तरुणानं बनवलं रील.